आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनिचित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गव्हाणे उद्या 28 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्तानं त्यांचा औरंगाबाद इथं नुकताच सेवा गौरव आणि सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले आणि डॉक्टर सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहात. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांनी या शब्दात आपले विचार व्यक्त केले. एक जबाबदार नागरिक या देशाचा कसा हवा, सामाजिक क्षेत्रामध्ये आपला दृष्टिकोन काय असावा, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कसं वागावं आणि कोणत्या बाबीला किती महत्व द्यावं हे समजणं म्हणजे जीवन समजणं. माणूस आणि परिस्थिती यांचा जो सतत संघर्ष चाललेला असतो ते संघर्ष म्हणजेच आपलं जीवन असतं. सुधीर गव्हाणे यांनी आणि त्यांच्या पत्नीने जी भूमिका निभावली, जे विचार व्यक्त केले, जे उदाहरण आपल्या समोर ठेवले ते समाजासमोर एक प्रकारचा आदर्शच आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील त्यांच्या जीवनाकडे एक उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येईल. समाजाने अनुकरण करावं असं ते उदाहरण आहे. बदल हा जीवनाचा भाग असतो. एक विषय असा की आता IITचे वर्ग वाढवलेत म्हणतात, वाढवणार आहेत म्हणतात, IIMचे वर्ग वाढवले म्हणतात, वाढवणार आहेत म्हणतात. म्हणजे उच्च शिक्षण म्हणजे याला वर्ल्ड क्लास शिक्षण देण्याकडे आपल्या देशाची भूमिका चाललेली आहे. त्याचं आपण स्वागत करूया. वर्ल्ड क्लास शिक्षण देणं हे अतिशय गरजेचं आहे आणि आजच्या टप्प्यामध्ये जगातील सगळ्या देशाची जर आपल्याला स्पर्धा करायची असेल आणि जगामध्ये अग्रणी राहण्याचा जर आपल्या मनामध्ये विचार असेल तर आपल्याला उच्च दर्जाच्या शिक्षणाकरता, वर्ल्ड क्लास शिक्षणाकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आजच्या महाविद्यालयातील कदाचित काही विद्यापीठातील शिक्षण असं वर्ल्ड क्लासच्या तोडीचं आहे का हो? गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. कितीतरी इंजिनिअरिंगची मुलं इंजिनियर झाल्यावर पोलीस भरती करता येतात. इंजिनियर तुम्ही झालात आणि पोलीस भरती करता येतात म्हणजे तुम्ही कसल्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहात. एकीकडे रोजगार कमी म्हणून तुम्हाला मिळत नाही की तुम्ही त्या पात्रतेचे नाही मिळत नाही. आताच कोणीतरी म्हटलं या ठिकाणी भाषण करताना, पात्रता मिळवणं हे गरजेचं आहे, पास होणं हे गरजेचं नाही. व्यक्तिमत्व विकास हे महत्वाचं आहे, पास होणं हे महत्वाचं नाहीये. पास होणं हा टप्पा आहे. तुमचं व्यक्तिमत्व कसं घडलं, तुमची पात्रता कशी वाढली, तुम्ही काय काय करण्याकरता सक्षम झालात आणि हिमतीनं धाडसानं पुढे जाण्याच्या मध्ये तुमच्याजवळ तितकं धैर्यवान, शक्तिमान असं विचार आहेत की नाही याला महत्व आहे. मित्रांनो, दुसरे एक विषय आहे. युवाल हरारी नावाच्या लेखकाने होमो ड्युअस नावाचे पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्या फार लांब लचक आहेत. त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय, माणसाची ओळख काय? माणसाची ओळख आधी धर्म, देश, प्रांत, पंथ याच्यातून व्हायची. नंतर औद्योगिक क्रांतीच्या वेळेला माणसाची ओळख वेगळ्या पद्धतीने झाली आणि आता वेगळ्या पद्धतीने माणसाची ओळख होण्याचा टप्पा आलेला आहे. टप्पा चाललाय आता. तंत्रज्ञान इतकं सुधारत चाललेलं आहे. जैव माहिती तंत्रज्ञानातील संगणक आणि अल्गोरिदम यामुळे मानवतावाद ही संकल्पना ही धोक्यात येईल. आता हे जरा दूरच्या पल्ल्यात असेल, लगे लगे उद्या उद्या होईल असं नाहीये किंवा 10 वर्षात 5 वर्षात होईल असं नाहीये. परंतु येणाऱ्या काही वर्षामध्ये जरी होणार असला तरी चिंतन करणारा विचारवंत तोच असतो जो अतिशय पुढचं पाहून आज त्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकत असतो. पायोनिअरिंग वर्क. तर
तुम्ही या क्षेत्रामध्ये जर असं होणार असेल तर त्या क्षेत्रामध्ये पत्रकारितेची भूमिका काय आणि माणूस म्हणून या देशाचा नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे त्या दृष्टीने देखील तुम्ही पुढे मुख्य पाऊल टाकू शकता. एक 4 ओळी मला कुठेतरी वाचायला मिळाल्या माझ्या मोबाईलवर. तर असं म्हटलंय, सृष्टि कितनी भी बदल जाए, सृष्टि कितनी भी बदल जाए फिर भी हम सुखी नहीं हो सकते. सृष्टि कितनी भी बदल जाए फिर भी हम सुखी नहीं हो सकते, पर दृष्टि जरा सी बदल जाए तो हम सुखी हो सकते हैं. सेवानिवृत्त जरी झालो तरी मला समाजाचं जे देणं आहे ते आणखीन फेडायचं आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत डॉक्टर सुधीर गव्हाणे म्हणाले, एका शिक्षकासाठी एवढा मोठा कार्यक्रम करायचा, नियोजन करायचं, मी अतिशय धन्य झालेलो आहे, कृतज्ञ झालेलो आहे. एवढ्या या भावना व्यक्त झाल्यानंतर मला असं वाटतंय की माझं जे समाजाशी देणं आहे ते अजून फेडायचं बाकी आहे. मला असं वाटलं होतं की मी फेडलंय बऱ्यापैकी. या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये काम करत असताना मला नेहमी असं वाटतं, तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करता, ज्या विभागामध्ये काम करता, ज्या शिक्षण संस्थेमध्ये काम करता, त्याच्यामुळं तुमचं नाव असतं. अनेकांना असं वाटतं की माझ्या नावामुळं संस्था आहे. चुकीचं आहे. संस्था हजारो वर्ष जगत असतात आणि माणसं 30-40 वर्ष तिथं काम करत असतात. माणसांपेक्षा संस्था मोठ्या आहेत, माणसांपेक्षा समाज, देश मोठा आहे. आणि जेव्हा या भूमिका आपण विचार करायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की मी आज जो काय आहे ते बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामुळे आहे, त्या विद्यापीठानं दिलेल्या मला संधीमुळे आहे. काही तत्वांसाठी, काही मुद्द्यांसाठी भांडण्याची सवय असते, चांगली गोष्ट आहे. लढलं पाहिजे माणसाने आणि लढावं पाहिजे माणूस. जो घाबरतो तो संपतो आणि घाबरलं नाही पाहिजे. परिस्थितीला शरण नाही गेलं पाहिजे. परिस्थिती बदलण्याची हिंमत बाळगली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ते शिकवलेलं आहे आणि त्या रस्त्याने आम्ही जातो. महात्मा फुलेंनी विचार केला असता की या समाजामध्ये परिवर्तन होईल का, महिलांना कोणी शिक्षण देईल का, तर त्या काळातलं बहुमत घेतलं असतं तर सगळा समाज त्या विरोधी होता. तरी सुद्धा त्या माणसाने हिंमत बांधून स्त्रियांना शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आणि परिवर्तनाची नीव रोवली. दलितांना शिक्षण देण्यासाठी या माणसानं पुढाकार केला. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की दुसऱ्या वर्गासाठी ज्याचा जीव तुटतो त्या माणसाची माझं नातं आहे. ज्याचा स्वतःसाठी जीव तुटतो असे खूप लोक आहेत. स्वतःच्या भवितव्यासाठी धडपडणारे खूप लोक आहेत. अशोकाची झाडं नुसती वर वर वाढत जातात, अशी माणसं मला आवडत नाही, जी स्वतः फक्त वाढत जातात. मला अशी माणसं आवडतात की जी सुपारीसारखी असतात, की ज्यांची मुळं, ज्यांचा कोंब फुटायला 6 महिने लागतात आणि 6-8 महिन्यांनी छोटासा कोंब बाहेर येतो आणि सुपारीचं झाड असं ताट वाढत जातं. अशा घट्ट मुळ्यांच्या माणसांची ही दुनिया आहे आणि तशीच माणसाची दुनिया असावी या भूमिकेचा मी. माझ्या 7 पिढ्यामध्ये कुणी पदवीधर झालेलं नव्हतं. अशा कुटुंबात येऊन आपल्याला पदवीधर होता यावं, आपल्याला मास्टर डिग्री मिळवता आली, आपल्याला एमफिल, पीएचडी सारख्या संशोधन पदव्या मिळवता आल्या, प्राध्यापक होता आलं, मुलांना नवी दिशा देता आली, घडवता आलं आणि स्वतः आयुष्यभर मी तात्यासाहेबांसारख्या माणसांकडे पाहून, माझ्या वडिलांकडे पाहून मला कळलं की सुसंस्कृत आणि आदरानं कसं वागायचं याची मूर्तिमंत उदाहरणं माझ्या आसपास होती. आणि त्या उदाहरणांकडनं ते प्रकाश किरण घेत घेतच मी माझ्या आयुष्याची उभारणी केलेली आहे. की लक्षात ठेवा की तुम्ही आज जे काही आहात ते तुम्हाला एखाद्या संस्थेनं दिलेल्या एका स्थानामुळे आहात. ते स्थान नष्ट झालं तर तुमचं अस्तित्व नष्ट होतं. शिक्षकाचं चारित्र्य, शिक्षकाचं बोलणं, वाचणं, प्रोफेसर म्हणजे काय, व्हॉट यू आर प्रोफेसिंग, तुमच्या वाणीत तर काय शब्द बाहेर पडताय, दॅट इज प्रोफेसर, व्हॉट यू आर प्रोफेसिंग. तुमच्या तोंडातून काय वाक्य बाहेर पडतात, काय मुद्दे बाहेर पडतात, का तुमच्या तोंडातून शिव्यागाळी बाहेर पडतात. असेही काही प्राध्यापक मी पाहिलेले आहेत की प्रत्येक वाक्यागणिक त्यांच्या तोंडातनं. शिक्षक जर नकारात्मक वृत्तीचा असेल आणि शिक्षक जर विद्यार्थ्याला भयभीत करत असेल, फार काळा अवघड आहे. आजचं आमचं फार सोपं होतं, आम्ही चिटकून गेलो. आता तुमचं फार चिटकणं अवघड आहे. तो म्हणतो कसं अवघड आहे, डिंक द्यावा लागतो, डिंकाचे भाव वाढलेले आहेत, चिटकाय. वास्तव परिस्थिती आहे. ठीक आहे,
पण त्या मुलाला ऊर्जा द्या ना, की डिंकाशिवाय सुद्धा नोकऱ्या मिळणारी अनेक ठिकाणं आहेत, किंवा डिंक न देता त्याच पैशाने एखादा उद्योगी तुला सुद्धा करता येऊ शकतो, असाही विचार देता येतो की नाही आपल्याला. त्याला निराश करणारी माणसं जर शिक्षक असतील तर त्या तरुण मुलाचं आयुष्य आपण कुजवतोय, सुडवतोय याचं भान त्या शिक्षकांना असायला पाहिजे. आणि म्हणून गुरु फार महत्वाचा आहे. गुरुनी ऊर्जा दिली पाहिजे आणि गुरुनी ऊर्जा घेतली पाहिजे. माणसाने राज्याबाहेर जावं, गावाबाहेर जावं, देशाबाहेर जावं, त्याच्याशिवाय त्याच्या गुणवत्तेचं खरं त्याला काही कळतच नाही. कारण आपल्याकडे माणसाकडे बघण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे. पहिल्यांदा आपण त्या माणसाकडे गेलो की त्याला त्याचा आडनाव विचारतो. आडनावावरून त्या माणसाची जात कळली नाही तर अजून खोलात जायचा प्रयत्न करतो. तुमचे मामा कोण आहे, तुमचे हे कोण आहे, आणि शोध घेतल्याशिवाय सोडतच नाही. मग त्याची जात कळली एकदा की मग त्याला काय बोलायचं हे आपलं ठरलेलं असतं, कारण जात कळणं आवश्यक आहे. जेव्हा शिक्षक जातीपातीची मुलं घेऊन कोंडाळा करतात आणि राजकारण करतात, मला त्यांचा द्वेष वाटतो, त्यांच्यासोबत मला जावं वाटत नाही. आपल्याला तो चॉईस असतो ना कुणासोबत मैत्री करायला. मी फार चुजी आहे त्या बाबतीमध्ये. आयबू गैबू माणसाकडे जात नाही, त्यांच्याशी मैत्री पण नाही करत, कारण कुणाशी मैत्री करायची आणि कुणाशी संगत करायची माझा चॉईस आहे. आज काय परिस्थिती आहे, एखादी मुलगी रस्त्यावरनं निघाली, खेड्यात असो शहरात असो कुठेही असो, आई वडिलांना चिंता असते की माझी मुलगी सुरक्षित परत येईल का नाही. चिंतेने ग्रासलेले आहेत पालक. त्यांना काय पाकिस्तानच्या आणि चीनच्या सैन्याची भीती आहे का? त्या मुलींना तुमच्याच माझ्या समाजातले तिच्या जाती जमातीचे माणसं तिच्या संरक्षणासाठी उभे राहायच्या ऐवजी तिच्यावर हात टाकायला पुढे येतात. मला असं वाटतं हे लज्जेची गोष्ट आहे की आपल्याला धोका बाहेरच्या देशापासून नाही तर माझ्याच देशातल्या माणसांकडनं आहे. रॅशनॅलिटी आणि मॉरॅलिटी, 2 पिलर्स ऑफ क्वालिटी सोसायटी. एक बुद्धिप्रामाण्यवाद आणि एक नैतिकता. ज्या समाजामध्ये नैतिकता नष्ट होते तो समाज चांगल्या समाजाची धारणा करू शकत, समाजाची सुरक्षा धोक्याची निर्माण होते. त्यावेळेला मला असं वाटतं की समाजाची जबाबदारी आहे की आपल्या समाजाचं दुखणं आपणच नीट करायला पाहिजे. समाज सर्वश्रेष्ठ आहे, प्रत्येक नागरिक सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं प्रत्येकाचं महत्व आहे आणि लोकशाहीमध्ये तेच अभिप्रेत आहे. त्यामुळं या लोकशाहीचं रक्षण करणं आणि ज्या पद्धतीनं महात्मा गांधी अहिंसक होते त्याच तोडीचे अहिंसक म्हणून बाबासाहेब आंबेडकर होते. त्याच्या सर्व आंदोलनामध्ये त्यांनी अहिंसेचा मार्ग पत्करला. आणि जेव्हा या देशामध्ये हिंसा होते, वाढते, तेव्हा मन चिंतित होतं, कातर होतं की धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने, पंथाच्या नावाने, भाषेच्या नावाने या देशाचे तुकडे करायचा आपला विचार आहे काय, आणि कोण करतंय आणि का करतंय, अंतिमता हेतू काय. आणि आपलं एक असं बलवान राष्ट्र आहे. अनेक देशामध्ये धर्माच्या, जातीच्या नावाने, भाषेच्या नावाने, संस्कृतीच्या नावाने राष्ट्रांची उभारणी झालेली आहे. मुस्लिम धर्माच्या नावाने राष्ट्र उभी राहिली, ती आपसात लढतायत, आपण बघितलं नाही काय. ख्रिश्चन धर्म बहुसंख्य असणारे अनेक राष्ट्र आहेत, त्यांनी पहिलं दुसरं महायुद्ध केलं नाही का काय. बुद्ध धर्माच्या अनुयायी असणारी राष्ट्र आहेत, चीन, जपान, एकमेकाच्या विरुद्ध लढले नाहीत का काय. आणि जातीच्या, पंथाच्या, धर्माच्या नावानं जर आपलं राष्ट्रीयत्व घडवण्याचा आपण प्रयत्न केला तर इट इज अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन, नॉट ओनली अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन, अगेन्स्ट द नॅशनॅलिटी ऑफ इंडिया. आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं मी का भक्त आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की त्यांनी खऱ्या राष्ट्रीयत्वाचं संकल्पन अतिशय अप्रतिम अशा विचारांमध्ये व्यक्त केले. आणि मला खात्री आहे की सकस काम करणाऱ्या माणसाला कुणी थांबवू शकत नाही. थांबलानं सूर्य कधी, थांबल्यानं धारा, आणि धुंद वादळास कोठला किनारा. मृत्यू आमचा किनारा आहे, तोपर्यंत आम्ही चालतच राहणार, चालतच राहणार. कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. जय जय. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते डॉक्टर राहुल तिडके, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.